नमस्कार, मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एका बाजूला पोर्तुगीज शिवाजी महाराजांची तुलना ज्युलियस सीझर आणि सिकंदर बरोबर करत होते आणि दुसऱ्याच बाजूला महाराजांच्या आणि स्वराज्याच्या शत्रूला पाठीशी घालत होते. वेळ प्रसंगी आपल्या प्रदेशात त्यांना आश्रय देत होते, त्यांना दारुगोळा शस्त्रे यांचा लपून छपून पुरवठा देखील करत होते. स्वराज्याच्या सीमा आता पोर्तुगीजांच्याच म्हणजे गोव्याच्या सीमेला भिडल्या होत्या. त्यामुळे कुडाळचा लखम सावंत, पेडणेचा केशव प्रभू, केशव नाईक व डिचोलीचा खेळू शेणवी यासारखे लोक स्वराज्याला आणि महाराजांच्या प्रजेला त्रास देऊन पोर्तुगीजांच्या आश्रयाला गोव्यात पळून जात असत. याबरोबर इसवी सन 1666च्या मार्चमध्ये महाराजांची कोंड्याची आणि त्यानंतर सिद्धी मोहीम पोर्तुगीजांनी आदिलशहा आणि सिद्धीला केलेल्या गुप्त मदतीमुळे फसली. पोर्तुगीजांच्या चिथावणीला रुई लेताओ द व्हेगस हा पोर्तुगीज कारागीर जो महाराजांकडे बोटी बांधण्याचे काम करत होता, आपल्या लोकांसह काम सोडून पळून गेला. अशा रीतीने वरवर गोड बोलून बंडखोर देसायांना फूस लावणे, स्वराज्याच्या शत्रूंना गुप्तपणे मदत करणे आणि स्वराज्याच्या विरुद्ध कारवाया करणे असे दुटप्पी धोरण पोर्तुगीजांनी अवलंबले होते. याच बरोबर हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या कागाळ्या महाराजांच्या कानावर येतच होत्या. पोर्तुगीजांच्या अंमलाखालील प्रदेशात सक्तीची धर्मांतरे होत होती, हिंदू मंदिरांना तोषित लागत होते. त्यामुळे बहुसंख्य मंदिरे तेथील प्रजेने पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून इतरत्र स्थलांतरित केली होती. आजही ही मंदिरे आपल्याला दिसून येतात. पोर्तुगीज हद्दीत शिरून बंडखोर देसायांना शासन करून पोर्तुगीजांचे वर्चस्व भंग करून त्यांना सुद्धा जरा बसवण्यासाठी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध गोव्याची मोहीम हाती घेतली. याच दरम्यान म्हणजे इसवी सन 1667च्या मे महिन्यात दख्खनचा नवनिर्वाचित सुभेदार म्हणजेच खुद्द औरंगजेबाचा मुलगा शहाजादा मुअज्जम औरंगाबादला पोहोचला. मुअज्जमच्या जोडीला महाराजा जसवंत सिंहालाही दक्षिणेत पाठवले गेले होते. याशिवाय दिलेर खान दख्खनमध्येच होता. शहाजादा मुअज्जम आणि जसवंत सिंह यांच्यामध्ये परस्पर सख्य होते, पण शहाजादा दिलेर खानाचा द्वेष करत असे आणि दिलेर खान जसवंत सिंहाचा. मोगली अधिकाऱ्यांमध्ये अशा परस्पर असणाऱ्या वितुष्टांमुळे फायदा शेवटी महाराजांना होणारच होता. मोगलांबरोबर आत्ताच झालेल्या तहामुळे महाराजांना धोका तसा बराच कमी झाला होता. याच बरोबर विजापूर आणि गोवळकोंडा यांच्या बरोबरही शांतता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे स्वराज्यात थोडी शांतता नांदत होती. पण त्यामुळे एक अडचण झाली होती, ती म्हणजे आता स्वराज्याचा आकार कमी झाला असल्यामुळे महाराजांच्या उत्पन्नामध्ये घट झाली होती. सर्वत्र शांतता असल्यामुळे आजूबाजूच्या मुलखामध्ये लुटीचा मार्गही बंद झाला होता. त्यामुळे महाराजांना प्रचंड असा आर्थिक ताण जाणवू लागला होता. या आधीच औरंगजेबाने महाराजांचा तनख्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे आता यातून मार्ग काढण्यासाठी महाराजांनी जसवंत सिंहाला मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यांनी जसवंत सिंहाला लिहिले की जीवाच्या भीतीने आपण आग्र्याहून पळून आलो. माझे हितैषी असलेल्या मिर्झा राजांचा आता देहांत झाला आहे. त्यामुळे आपण मध्यस्थी करून बादशाहकडे माझ्या गैरकृत्याबद्दल क्षमा प्रदान करून द्यावी. माझ्या पुत्रास म्हणजे शंभूराजास
मी शहाजाद्याकडे चाकरीस पाठवतो. तो माझ्या सैन्यासह तुम्ही सांगाल तिथे चाकरी करेल. याच बरोबर महाराजांनी शहाजादा मुअज्जमलाही एक पत्र लिहून अर्ज केला की मी मोगल साम्राज्याचा निष्ठावंत चाकर आहे. माझ्या मुलाला पूर्वी 5000 मनसबदारी दिली होती, तरी तनख्या दाखल त्याला जहागिरी मात्र अजून दिलेली नाही. आणि म्हणून मी विनंती करतो की माझ्या अपराधाबद्दल क्षमा करण्यात यावी व शंभूराजांची 5000 पुन्हा एकदा बहाल करून त्याबद्दल त्यांना जहागिरीही मिळावी. हुकूम होईल त्याप्रमाणे आपण कोठेही चाकरी करण्यास तयार आहोत. शहाजादा मुअज्जमला शिवाजी महाराजांबरोबर वैर पत्करायचे नव्हते. त्याला आईश आरामामध्ये दख्खनमध्ये राहायचे होते. त्यामुळे शहाजादा मुअज्जमने दिल्लीला एक अर्ज रवाना केला. त्यामध्ये तो म्हणतो, शिवा आता पश्चाताप पावला असल्यामुळे पूर्वी पुरंदर तहामध्ये ठरल्याप्रमाणे संभाजीची मनसबदारी त्याला परत करण्यात यावी. या पत्रानुसार बादशहाने सप्टेंबर 1667 दरम्यान शंभूराजांना मनसब व जहागिरी दाखल मुलूक देण्याचा तसेच शंभूराजांनी शहाजाद्याकडे औरंगाबादला चाकरीत रुजू होण्याचा हुकूम सोडला. महाराजांना हा हुकूम रायगडावर असताना मिळाला आणि या हुकुमानुसार शंभूराजे कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच 9 सप्टेंबर 1667 रोजी रायगडावरून शहाजाद्याकडे औरंगाबादला जाण्यास निघाले. शंभूराजांबरोबर यावेळी सरनौबत प्रतापराव गुजर, आनंदराव पिराजी महाराजांचे वकील म्हणून औरंगाबादमध्ये राहणार होते. याशिवाय राहुजी सोमनाथ आणि प्रल्हाद निराजी हेही शंभूराजांबरोबर जाणार होते. निराजी लष्कराचे सबनीस म्हणून तर राहुजी जो मोकासा मिळेल त्याच्यावर सुभेदार म्हणून. शंभूराजांबरोबर 10,000ची फौज जाणार होती. यापैकी बहुधा 5,000 औरंगाबादमध्ये थांबणार असावी आणि 5,000 जी सुभेदारी मिळेल त्याच्या बंदोबस्तासाठी असावी असे वाटते. 27 ऑक्टोबर 1667 रोजी शंभूराजे औरंगाबादला पोहोचले. याच दिवशी जसवंत सिंहाने त्यांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 ऑक्टोबरला शहाजादा मुअज्जमने सुद्धा शंभूराजांची भेट घेतली. शहाजादाने बहुत सन्माने भेट घेतली. हत्ती, घोडे, जवाहीर, वस्त्र सर्वांना दिली. वराड देश जागा जहागीर 15 लक्ष होण्याचा दिधला असा उल्लेख आपल्याला याबद्दल मिळतो. औरंगाबादमध्ये शंभूराजांचा मुक्काम साधारण 8 दिवस होता. कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजेच दिनांक 4 नोव्हेंबर 1667 रोजी शहाजाद्याला निरोप देऊन प्रतापराव आणि निराजी पंतांसह शंभूराजे राजगडाकडे परत फिरले. राहुजी पंत आणि प्रल्हाद पंत काही फौजेसह पुढील व्यवस्थेसाठी वराडात राहणार होते. शंभूराजांना रायगडी पोचवून प्रतापराव आणि निराजींना पुन्हा एकदा शंभूराजांचे मुतालिक म्हणून म्हणजेच प्रतिनिधी म्हणून औरंगाबादला परत एकदा दाखल व्हायचे होते. शंभूराजांचा मुक्काम औरंगाबादमध्ये असतानाच महाराज गोव्याकडे निघाले. बरोबर 5,000 पायदळ, 1,000 घोडदळ होते. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या कडून होणाऱ्या सततच्या आगळिका लक्षात घेऊन बंडखोर देसायांचा बंदोबस्त करण्याच्या निमित्ताने ही मोहीम हाती घेतली होती. पोर्तुगीजांच्या बारदेश प्रदेशात कोळवाळ गावी पोर्तुगीजांच्या आश्रयाने केशव नाईक देसाई राहत होता. लखम सावंत ही याच भागात होता. दिनांक 10, 11 आणि 12 नोव्हेंबर 1667 रोजी महाराजांनी हा संपूर्ण भाग ढोसळून काढला. महाराजांच्या तलवारी पुढे कुणाचाच टिकाव लागेना. कोलवाळ गावातील किल्ला महाराजांनी जिंकून घेतला. कोलवाळ येथे महाराजांच्या माणसांनी
4 पोर्तुगीज जेसुवाईट पादऱ्यांना पकडून महाराजांकडे आणले. हे धर्मप्रसारामध्ये म्हणजेच धर्मांतर करून लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायला लावण्यात अग्रेसर होते. महाराजांच्या मावळ्यांनी या पादऱ्यांना महाराजांच्या समोर आणले आणि त्यांच्याबद्दल महाराजांना सांगितले. महाराजांनी चौकसपणे त्या पादऱ्यांना विचारले की तुम्ही इथल्या लोकांना जबरदस्तीने धर्मांतर का करायला लावत आहात? पादरी म्हणाले की इथे आता आमचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य झाले आहे. आमच्या धर्मामध्ये एक धर्म, एक देव, एक राज्य आणि एक राजा असा नियम आहे. म्हणून आमच्या राज्यात जे राहतील त्यांना आमच्या राज्याचा ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल असाच नियम आहे. यावर महाराज त्यांना म्हणाले, पण आता हा प्रदेश मी जिंकून घेतला आहे. इथे आता माझे राज्य झाले आहे आणि मी हिंदू आहे, म्हणजे तुमच्या नियमाप्रमाणे आता तुम्ही हिंदू धर्म स्वीकारायला काय हरकत आहे? यावर त्या पादऱ्यांनी नकार दिला. महाराजांनी आपल्या लोकांना जबरदस्ती पाठवणाऱ्या या पादऱ्यांची मुंडकी मारली आणि ती गोव्याच्या व्हाईसरॉयकडे पाठवून दिली. या काळात बारदेशच्या पोर्तुगीजांना महाराजांच्या सैन्याने यथेच्छ धुतले. अनेक धर्मांध ख्रिस्ती मराठ्यांनी कैद केले आणि काही पळूनही गेले. बारदेशात महाराजांची विलक्षण अशी दहशत बसली. जुलमी धर्मांध पोर्तुगीजांचा पक्का सूड उगवून व त्यांच्या आश्रयाने गोव्यात राहून हिंदवी स्वराज्याला त्रास देणाऱ्या देसायांच्या अंतःकरणात धडकी भरवून महाराज साधारण 1300 कैदी आपल्या बरोबर घेऊन आपल्या सैन्यासह डिचोली येथे परत आले. विशेष म्हणजे अगदी अपवाद म्हणून यावेळी या कैद्यांमध्ये अनेक बायका आणि मुलेही मराठ्यांनी कैद करून आणली होती. बहुतेक कैदी ख्रिश्चनच होते. या स्वारीत सुमारे 150 लक्ष होन लूट महाराजांना मिळाली. महाराजांच्या हल्ल्याने आधीच घाबरलेला व्हाईसरॉय या पादऱ्यांची मुंडकी पाहून अगदीच गर्भगळीत झाला. त्याने हिंदू लोकांनी आपला प्रदेश त्वरित सोडून जावे हे फर्मान मागे घेतले आणि त्याने महाराजांचा मुक्काम डिचोली येथे असतानाच रामोजी शेणवी कोठारी या आपल्या वकिलाला महाराजांकडे तहाची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी पाठवला आणि महाराजांनी पोर्तुगीजांना चांगलाच धडा शिकवला. महाराज आपल्या उद्देशात सफल झाले. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.